वर्गा बी कुठं गेला काय माहिती. पैसे आहेत का? पैसे अरे तुम्हा दोघाली इक तुमचे डोर गुर सगळ्या वावरा सगळ्यात घ्यायची तयारी. मग बसवायचं का? ये म्हणा बस. बरं या. ये बघ निस्त्या 500च्या नोटा बघूया. मात्रायचं कसं ये बघ या बसा या बसा बसा. कुठं हिंडत आहे बिनी 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 बिनी. 100 रुपये फाटी घेऊ ना. अरे 100 काय 500ची तयारी 500ची. 100 काढू बस. आमचे पैसे नाहीत लिमिट. अरे पैसे नाही ते मग कशाला बसलात चाललो मी. दोन बघा पांडुरंगा 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 आला माझा वाघ आला. बाबू बोल बाब्या नीट बोल बाबू. मला तर का नाही तुमचं बोलणंच ऐकू वाटत नाही. माझं तुझ्याकडे काम होत. सांगा. पंचिम जवळ आली बघ. ओळखले तुमच्या मनातलं. तू मला झोका बांधून नाही त्या वाटतं इकडे झाडाला एखाद्या मोठ्या झाडावरून मी येऊन पडून मिलो पाहिजे. पण तुमचा पंचमीचा झोका खेळत पाहिजे. तुम्ही मथरापणला कशाला होतो मला झोके. अरे झोका नाही बांधून मग तुला मी. मग काय पंचिम जवळ आली बघ. आणि मी म्हणलो का लांब गेली. आम्हाला सांगायची काही गरज नाही. आमच्या मोबाईल मध्ये सगळे कॅलेंडर असतात घड्याळे असतात सगळं असतंय. पंचिम कवाय दिवाळी कवाय दसरा कवाय शिमगा कवाय आम्हाला सगळं माहित असतंय. अरे म्हणलं होत पोरीला नाही येईन पंचमीला. आणि मी का तुम्हाला नका म्हणलो का. मी काय कारभारी का. तुम्ही मला काय विचारायला. पण सगळं माझं पैसे तू घेतलंस. बाकीचं तुला सगळं राहू दे. मला त्यातलं 1000 रुपये दे फक्त. मग हेच पैसे तुम्हाला द्यावत असं काही मान नाही का. तुम्ही घ्या की कारभार ऐकून. त्यो ट्रॅक्टर जळालंय तेव्हापासून ताणात आहे. त्योच ह्याला त्याला पैसे मागतोय. त्याला कसं मागू मी. तुमचं कसं माहिती का. भरलेल्या विहिरीची मोटर बंद ठेवायची आणि बंद पडलेल्या बोरची जाऊन चालू करायची. आणि मग ती फ्यूज ओढूची धडाधड धडाधड धडाधड. आणि मग गावाच्या लोकांनी सांगायचं आमच्या फ्यूज वाटत जाळ कसा निघायलाय. लोक आलं माझं बोलणं. कारभारी त्यो आणि पैसे मला मागता. तुला 1000 रुपये मागितलं तर किती फट फोडतोस र वागा. काय करायचंय तुम्हाला 1000 रुपयाचं. पोरीला पंचमीला आणायचं होतं. मग तुम्हाला 1000ची काय गरज आहे. तुम्हाला एसटी फुकट आहे लेडीजला अर्ध तिकीट आहे. तुम्हाला हे 10 रुपये बाद झाली. पण तिकिटाला लेकराला काही खायला न्यायला या 10 रुपयानं काय होईन वागा. इथं आल्यावर मी आहे ना एवढा मोठा हत्ती एवढा. इथं आल्यावर गुलाबजांबू मिठाई बर्फी सगळं काही खायला देतो. तुम्ही नुसते मला पैसे मागा. निघा. जातो आता हळू हळू हळू. एसटी का येईन ती येऊ. कुठं चालले तात्या. पुरीला आणायला. हा पंचमीचा सण. 100 रुपये मिळतील का. 100 रुपये. हो. 100च बघा पण जाऊ दे आता मागले तुम्ही धरा. पुन्हा आल्या बराबर देऊन टाकील. हो पोरला पाठवायचं ना. ते कशाचा जातोय मलाच जावा लागन. काय ना जा मग.
किती अवघड गोष्ट आहे. लेकर बेकार निघलं लय वाईट गोष्ट आहे बाबा. अवघड आहे अवघड. म्हातारपणी बहाणं गेलं नाही करतात म्हातारे. त्यांना एसटी फुकट आहे, लेडीजला अर्ध तिकीट आहे. आणि म्हण की कुठं 1000 दिन कुठं 2000 दिन. काय हे बाबा म्हातारपणी बहाणं जातात रे, काय खरं नाही. मला जर एसटी फुकट असती तर एसटीच्या खाली पाय सुद्धा ठेवला नसता. लहानपणी काय मी खायचो हे, पण आता भेटेना हो कोणाला. हम्म. इथं आंबे तो झाड पाहिजे होतो. सफरचंदाचं एक, अंधारांचं एक, बस. मग गरजच नव्हती पैशाची. लय गोड लागत बाबा तरी बी. चला जातो वरी, अजून काय असेल बघाय. तिथं फळ पिकायला अजून टाइम नसतोय बरं आज.